महाराष्ट्र शासन एकीकडे बेघरांना घर देण्यावर भर देत आहे। 2027 पर्यंत महाराष्ट्रात कुणीही बेघर असणार नाही असं खुद्द प्रधानमंत्री म्हणतात। घरकुल मंजूर झाल्यावर बांधकामासाठी जागा नसेल तर जागा घेण्यासाठी वेगळी तरतूद करण्यात यावी अशीही शासनाने तरतूद केलेली आहे। परंतु महाराष्ट्र सरकारमधील खुद्द सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्याच गावातील ग्रामपंचायतीची आज तब्बल 20 वर्षापासून अतिक्रमण करून राहत असलेल्या एका गरीब कुटुंबाचं, बेरोजगार कुटुंबाचं घर तोडण्यासाठी, अतिक्रमण उठवण्यासाठी पोलिसांचा ताफा घेऊन JCB सह लवाजमा घेऊन हजर होती। जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याचं पत्र घेऊन हालाकी सदरची जागा ही वर्ग 2 ची असल्यानं त्या जागेवरील अतिक्रमण काढावे की नाही याचा अधिकार फक्त जिल्हाधिकारी यांना असतो। तरीही सदरील शिरूर ताजमंद गावचे माननीय सरपंच महोदय हा अधिकार ग्रामपंचायतीलाच असतो असे सांगत सदरील जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी पोहोचले। शिरूरच्या अनेक मोक्यांच्या ठिकाणी अतिक्रमण असल्याच्या चर्चा आहेत, पण त्याची खबरबात ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवकांना नाही। पण या जागेवरील अतिक्रमण म्हणून नोंद असल्याचे ते सांगतात। याबाबतचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। माझं पण लॉ झालेला असल्यामुळे मी बी कायद्याच्या मध्येच बसून मी कलेक्टर साहेबाला विनंती केली की बा मी असं वर्ग 2च्या ह्याच्यावर अतिक्रमण करून घर बांधलेलं आहे, मी बेघर असल्यामुळं मला ही जागा नावावर करून कबाल्याच्या माध्यमातून द्या अशी विनंती केलेली आहे। त्याची प्रोसिजर चालू असते वेळी सुद्धा यांचा कुठला मालकी पुरावा नसते वेळी तरी यांनी JCB घेऊन अतिक्रमण उठवायला हे फक्त राजकीय उद्देशापोटी आलेले आहेत। कुणाच्या तर राजकीय नेत्याच्या ह्याच्यापोटी आलेले आहेत। ह्याच्यामध्ये एवढंच बोलाय, हेच यांना जर अतिक्रमणच उठवायचं असेल तर अगोदर शासनाला माझी एवढीच विनंती आहे की अगोदर आम्हाला मरायची परमिशन द्या, आम्ही आधी मरू। तुमचा विनाकारण खर्च करण्यापेक्षा मी ह्या घरातच गॅस सोडतो, गॅस सोडून सगळे जण आम्ही मध्येच काडी पेटवून देऊन आत्महत्या करू। शिरूर मध्येच नाही, महाराष्ट्रात नाही तर देशात कुठंच नाही, मला देशात कुठंच जागा नाही उपलब्ध, म्हणून तर मी शासनाची आहे म्हणून तर इथं घर बांधलेलं आहे। आणि हे जरी घर हिसकावून घेत असतील तर ह्याचे मला एकच आहे, आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही। आणि याचे सगळेच जबाबदार ग्रामपंचायत राहील। माझ्या जीवास जर काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत राहील। शिरूर ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांचा हा खेळ तब्बल 2 तास चालला। अखेर अहमदपूर तहसीलचे नायब तहसीलदार तथा प्रभारी श्री जगताप यांच्या खुलाशाने हा लवाजमा साभार वापस गेला आणि ग्रामपंचायतची नाचक्की झाली। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच हा अतिक्रमणाचा खेळ संपेल असं या ठिकाणी निश्चित झालं। प्रतिबंधित मालक 1 हेक्टर 31 आर लिहिलेलं आहे 7/12 वरती प्रतिबंधित मालक आहेत म्हणजे वर्ग 2 आहे। वर्ग 2च्या जमिनीमध्ये अतिक्रमण असताना त्याचा कारवाई करण्याचा अधिकार कोणाला असतो? ते कलेक्टरच्या ऑर्डरशिवाय होत नाही। त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कलेक्टरच्या आदेशाविना अतिक्रमण होते हे योग्य आहे? ग्रामपंचायतचं म्हणणं आता त्यांना माहिती आहे, त्यांची अट आहे त्यांच्याकडे। नियमानुसार आपण इथं 7/12 वरून मी सांगतोय, मी फक्त 8 वर कारवाई करणे योग्य आहे का? 8 हा मालकीचा पुरावा नसतो असे कोर्टाचे आदेश आहेत। ग्रामपंचायत जाऊ दे, आपण एकमेकांच्या नावावर करून घेतले, तुमचा प्लॉट मी नावावर करून घेतलाय माघारी असे पुरावे आहेत, मग त्या लोकांनी जाऊन तिथं JCBच लावायचं का आता? त्याचा दुसरा प्रश्न, महाराजस्व अभियानामध्ये अशा बेघर लोकांना जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या सूचना आहेत, आदेश आहेत, या आदेशाचं पालन अशा कुटुंबाच्या बाबतीत झालेलं आहे? ग्रामपंचायतची जागा आहे असं त्यांचं म्हणणं। ग्रामपंचायतची जागा खाजगी जागा आहे, त्याच्यावर प्रतिबंधित मालक आहे म्हणजे याच्यात कलेक्टरच्या आदेशाशिवाय व्हायला नाही पाहिजे। धन्यवाद। जय हिंद न्यूज मराठी।